नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघतोय न्यूजडंका. 26 मे 2014 या दिवशी या देशामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आज त्या घटनेला 12 वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे जवळजवळ एक तप पूर्ण झालेला आहे. संकटातून संधी शोधणं हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. मोदी पंतप्रधान झाले आणि 6 वर्षानंतर जगाच्या समोर कोविडचं संकट उभं राहिलं. देशाला सुद्धा या संकटाला सामोरं जावं लागलं. परंतु नरेंद्र मोदी यांनी हा चक्रव्यूह अत्यंत यशस्वीपणे भेदला. आता पुन्हा 6 वर्षाने पश्चिम आशियाच्या तणावामुळे सगळं जग संकटात आलेलं आहे. भारत सुद्धा अडचणीत सापडलेला आहे आणि त्यात भर पडली आहे एका निसर्ग निर्मित संकटाची. नरेंद्र मोदी हा चक्रव्यूह दुसऱ्यांदा भेदू शकतात का, या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे की भविष्यात या देशाची दशा आणि दिशा काय राहील. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. परिस्थिती निश्चितपणे गंभीर आहे. देशाचे पंतप्रधान आणि देशाचे अर्थमंत्री देशाला आवाहन करतायत. काही संकट येणार आहे अशा प्रकारचे संकेत देत आहेत. काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं होतं की सोन्याची खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, पेट्रोल डिझेलचा जपून वापर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय वस्तूंची खरेदी करा. मोदींनी हे आवाहन केल्यानंतर जनतेच्या मनामध्ये स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण झाला की आर्थिक आघाडीवर काही बिघाडी निर्माण झाली आहे का. आणि त्याच्यानंतर देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल परवा एक असं विधान केलं. त्यांनी 3Fचा उल्लेख केला. हे 3F म्हणजे फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय चलन, फ्युएल म्हणजे इंधन आणि फर्टिलायझर अर्थात खतं. निर्मला सीतारामन सांगतायत की बाह्य घटकांमुळे देशाच्या अर्थकारणावर, परकीय चलनाच्या साठ्यावर ताण निर्माण झालेला आहे आणि त्याच वेळी ते देशवासियांना सजग करतायत. ते असं सांगतायत की काही लोक या देशामध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आता त्यांनी सूचक संकेत दिलेले आहेत. हे काही लोक म्हणजे कोण हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे. अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री एकाच दिशेने संकेत देत आहेत. याचा अर्थ अर्थकारणावर जे संकट आलेलं आहे ते निश्चितपणे गहिरा आहे, गंभीर आहे. हाच मोदींसमोर उभा टाकलेला सगळ्यात मोठा चक्रव्यूह आहे. जनहित आणि अर्थकारण एकाच वेळी जपणं शक्य नाहीये. जर तुम्ही इंधनाचे दर वाढवलेत तर जनतेवर दबाव येणार आणि जर तुम्ही वाढवले नाहीत तर अर्थकारणावर दबाव येणार. गेल्या 11 दिवसामध्ये इंधनाचे दर चौथ्यांदा वाढलेले आहेत आणि ही वाढ भविष्यामध्ये सुद्धा होणार अशा प्रकारची शक्यता आहे. कारण हॉर्मुझमध्ये जी नाकाबंदी आहे ती अजून उठलेली नाहीये. क्रूड तेल कडाडल्यामुळे महागाई वाढते. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक वायूचा पुरवठा अनियमित झाल्यामुळे दुहेरी फटका बसतोय. एकतर घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचे दर वाढवावे लागत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खतं सुद्धा महागणार आहेत. कारण युरियाच्या निर्मितीसाठी जो नायट्रोजन लागतो तो या नैसर्गिक वायूपासूनच निर्माण होतो. जर खतांच्या किमती महागल्या तर स्वाभाविकपणे त्याचा फटका शेतीला बसणार, शेतकऱ्यांना बसणार आणि जर खतांची सबसिडी चालू ठेवली तर त्याचा फटका अर्थकारणाला बसणार आहे. आपल्या देशातला विरोधी पक्ष हा नरेंद्र मोदी यांच्या डोक्याला असलेला आणखी एक मोठा ताप आहे. देश जेव्हा संकटात असेल, अडचणीत असेल अशा काळामध्ये देशहिताचा विचार करण्यापेक्षा राजकीय हित कसं काय साध्य केलं जाईल याचा विचार सतत विरोधी पक्ष करत असतो. तापलेल्या तव्यावर रोटी शेकण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत असतो आणि त्याच्यामुळे जनतेला जर महागाईचा फटका बसला तर जनतेला समजवायचं दूर ठेवून विरोधी पक्ष त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करेल. ज्याच्याकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संकेत दिले होते की काही लोक या देशामध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. देशामध्ये जर आर्थिक मंदी आली, जगामध्ये जर आर्थिक मंदी आली तर ही मंदी आयुष्यभर टिकत नाही. आतापर्यंत जी मंदी आलेली आहे ती फार फार तर 1.5 वर्ष 2 वर्ष टिकलेली आहे आणि त्याच्यानंतर जबरदस्त तेजी आलेली आहे. जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा नरेंद्र मोदी अजिबात डगबगत नाहीत. ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. कोविडच्या काळामध्ये त्यांनी अशा प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. देशामध्ये कोविडची लस त्यांनी निर्माण केली होती आणि या लसीमुळे देशवासियांचेच नाही जगातले अनेक लोकांचे प्राण त्यांनी वाचवले होते. आता तीच किमया नरेंद्र मोदी पुन्हा एकदा करू शकतात का? अर्थकारणाला सावरू शकतात का? सर्वसामान्य माणसाला दिलासा देऊ शकतात का? आणि या संकटाच्या वादळातून देशाचं तारू पुढे नेऊ शकतात का? देशवासियांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहेत. पश्चिम आशियामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे सगळं जग संकटात आलेलं आहे. पश्चिम आशियामध्ये अमेरिका इराणची सुलतानी सुरू आहे. या सुलतानीमुळे जगाचं अर्थकारण मंदावत चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एक आसमानी संकट भारतावर कोसळण्याच्या तयारीत आहे. या संकटाचं नाव अल निनो. मान्सून हा भारतीय शेतकऱ्यांसाठी, भारतीय शेतीसाठी वरदान आहे, भारतीयांसाठी वरदान आहे आणि हे जे वरदान आहे ते या अल निनोमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्पॅनिश भाषेत अल निनोचा अर्थ लहान मुलगा
परंतु हा जो लहान मुलगा आहे तो अत्यंत व्रात्य आहे, खोडकर आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर अत्यंत मोठी पनौती. हे अल निनो प्रकरण काय आहे हे समजून घेण्याच्या आधी, मान्सूनवर त्याचा प्रभाव कसा होतो, वाईट परिणाम कसा होतो हे समजून घेण्याच्या आधी, भारतामध्ये मान्सून कसा येतो हे समजून घेण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये भारताची जमीन तापते, इथे उष्णता निर्माण होते, उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्या तुलनेमध्ये हिंदी महासागर जो आहे तिथे उष्णता तेवढी नसते, समुद्राचं पाणी तुलनेने थंड असतं आणि त्यामुळे तिथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. आणि हवेचा एक नियम आहे की हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असते. त्यामुळे हिंदी महासागरावर जे बाष्पयुक्त वारे असतात ते भारताच्या दिशेने यायला लागतात. हाच मान्सून असतो आणि याच बाष्पयुक्त वाऱ्यामुळे म्हणजे ढगांमुळे भारतामध्ये पाऊस पडतो. आता वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्यामुळे प्रशांत महासागराच्या पट्ट्यामध्ये समुद्राचं पाणी प्रचंड तापतं, तिथे उष्णता वाढते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे भारताच्या दिशेने जे वारे येत आहेत, भारताच्या दिशेने या काळामध्ये जो मान्सून येतो तो मान्सून एकतर कमजोर होण्याची शक्यता असते किंवा हा जो मान्सून आहे, हे जे वारे आहेत ते दिशा बदलून पेरूच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. म्हणजे भारतामध्ये जो मान्सूनमुळे पाऊस पडतो त्या पावसाचं प्रमाण एकतर कमी होईल किंवा दुष्काळ तरी पडेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णता वाढते, उष्णता वाढल्यामुळे धरणामध्ये जो पाणीसाठा आहे त्याचं लवकर बाष्पीभवन होत आहे, धरणाचा जो पाणीसाठा आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या धरणामध्ये पाणीसाठा 27.85% होता, यंदा तो 30.88% इतका आहे, म्हणजे 3-4% वाढलेला आहे. परंतु देशाचा जर विचार केला तर हा पाणीसाठा कमी झालेला आहे. दरवर्षी या काळामध्ये देशाच्या धरणसाठ्यामध्ये जेवढं पाणी असतं त्याच्या तुलनेमध्ये 14% पाणी यंदाच्या वर्षी कमी आहे. आणि गेल्या 10 वर्षाच्या सरासरीचा जर आपण विचार केला तर हे प्रमाण त्या सरासरीपेक्षा सुद्धा कमी आहे. अल निनो हे भारतासारख्या कृषीप्रधान देशासमोर निश्चितपणे खूप मोठं संकट आहे. कारण अल निनोमुळे मान्सून कमजोर होतो, दुष्काळाची शक्यता वाढते, अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते कमी होतं, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते आणि एकूणच शेतकरी अडचणीत येतो, सर्वसामान्य माणूस अडचणीत येतो. आणि त्यातल्या त्यात सुदैवाचा भाग म्हणजे अल निनोचा जो जोर आहे तो 2026 मध्येच संपुष्टात येणार आहे. म्हणजे 2027चा जो मान्सून आहे तो सर्वसाधारण असेल, म्हणजे जसा सरासरी पाऊस भारतामध्ये पडतो तेवढाच पाऊस 2027 मध्ये भारतामध्ये पडणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही जी बाब आहे ती अत्यंत दिलासादायक आहे. परंतु 2026 या वर्षामध्ये मात्र अल निनोचे परिणाम शेतकऱ्यांना भोगायचे आहेत, तुम्हा आम्हाला सुद्धा भोगायचे आहेत. अल निनोचा प्रभाव शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट असणार आहे, कारण उन्हाचा कडाका वाढणार, त्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी, त्याच्यामुळे उभं पीक करपून जाण्याची शक्यता असते. अशा काळात काय होतं, अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. सर्वसामान्यांसाठी अन्नधान्याचे भाव कडाडतात, भाजीपाल्याचे भाव कडाडतात, कडधान्याचे भाव कडाडतात आणि याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त बसण्याची शक्यता असते. याच्यातून सुटकेचा मार्ग काय, तर सिंचन. तुमच्याकडे जर सिंचन सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था जर तुमच्याकडे आहे तर काही प्रमाणामध्ये तुमची सुटका होऊ शकते. परंतु भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडे 100% सिंचनाची व्यवस्था सुद्धा नाहीये. आपली जेमतेम 50% जमीन सिंचनाखाली आहे आणि बाकीची जमीन आहे ती भगवान भरोसे म्हणजे मान्सून भरोसे आहे. गेल्या काही वर्षामध्ये देशात बोरवेलचा वापर प्रचंड वाढलेला आहे. जमिनीला छिद्र पाडायचं, भूजलाचा खूप मोठ्या प्रमाणात उपसा करायचा आणि याचा परिणाम असा झालेला आहे की अनेक ठिकाणी देशामध्ये भूजलाची जी पातळी आहे ती खाली घसरलेली आहे. काही राज्यांमध्ये तर ती प्रचंड खाली घसरलेली आहे. पंजाब सारख्या राज्याचं उदाहरण देता येईल. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षामध्ये ही भूजल पातळी सावरण्यासाठी एक उपक्रम राबवला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्र स्वीकारल्यापासून म्हणजे 2014 पासून राज्यामध्ये जलयुक्त शिवार हा उपक्रम धडाक्यात राबवण्यात येऊ लागला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्यात येऊ लागला. हा उपक्रम म्हणजे नेमकं काय, तुमचे जे जलस्रोत आहेत त्यांचं शुद्धीकरण करायचं, म्हणजे नद्यांमध्ये जो गाळ आहे, शेततळ्यांमध्ये जो गाळ आहे तो गाळ बाहेर काढायचा, जलस्रोतांची खोली वाढवायची, पाणी रचवण्याची त्यांची क्षमता वाढवायची. आणि याच्यामुळे काय होतंय, एकतर दीर्घकाळ तुमच्या शेताला पाणी उपलब्ध असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या राज्याची भूजल पातळी सुद्धा याच्यामुळे प्रचंड वाढते. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्रात राबवण्यात आलेला एक उत्तम प्रयोग होता, उपक्रम होता आणि अशा प्रकारच्या योजना देशाच्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये राबवण्यात येत आहेत, ज्या योजनांमुळे जलस्रोतांचं संवर्धन झालेलं आहे आणि भूजल पातळी वाढलेली आहे. जेव्हा पावसाचं प्रमाण कमी असतं, जेव्हा दुष्काळाची परिस्थिती असते, तेव्हा अशा प्रकारच्या योजनांचा देशाला प्रचंड मोठा लाभ होतो, विशेष करून शेतकऱ्यांना.
2-3 वर्षापूर्वीची घटना असावी. लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली होती आणि ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी पहिल्यांदा रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला. सरकारने हा पाणी पुरवठा केला होता. यंदाच्या वर्षी जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा जो प्रयोग आहे तो देशामध्ये अनेक ठिकाणी राबवता येईल, जेणेकरून पाणी टंचाईची जी तीव्रता आहे ती काही प्रमाणामध्ये कमी करता येईल. इस्रोच्या कृपेने आपण आकाशामध्ये भरपूर असे उपग्रह पाठवलेले आहेत, ज्या उपग्रहांच्या माध्यमातून आपल्याला हवामानाची माहिती मिळत असते. ही माहिती केंद्र सरकारला मिळते आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ती राज्य सरकारपर्यंत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. माहितीचा हा जो चॅनल आहे तो गेल्या काही वर्षामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून हवामानामध्ये जे बदल आहेत त्याची अद्ययावत माहिती शेतकऱ्यापर्यंत कमीत कमी वेळामध्ये पोहोचेल. सरकारने अशा प्रकारचा सुद्धा प्रयत्न केला की ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा ज्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे अशा भागामध्ये अशा प्रकारची पिकं पेरण्यात यावीत ज्याच्यासाठी कमी पाणी लागतं. उदाहरणार्थ भात आणि ऊस ही जी पिकं आहेत त्यांना जास्त पाणी लागतं, परंतु त्याच तुलनेमध्ये जर तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणी याचं पीक घेतलं तर त्याच्यासाठी जे पाणी लागतं ते कमी पाणी लागतं. कडधान्याचं जर पीक घेतलं तर त्याच्यासाठी कमी पाणी लागतं. तर अशा प्रकारची पिकं शेतकऱ्यांनी घ्यावीत म्हणून सरकार शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहे, बियाणी वगैरे पुरवत आहे. आणि यावेळी बियाणी जास्त लागणार हे लक्षात घेऊन सरकारने बियाणांचा जो स्टॉक आहे तो सुद्धा तयार ठेवलेला आहे. युगायुगाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर 2014-15 मध्ये देशावर अल निनोचं संकट आलं होतं. आता ते पुन्हा 2026 मध्ये आलेलं आहे. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी सज्ज झालेले आहोत. 2014 मध्ये देशाची जी परिस्थिती होती ती सुदैवाने आज नाहीये. आज आपल्याकडे भरपूर धान्याचे साठे आहेत. म्हणजे पाऊस कमी पडला त्याच्यामुळे पिकावर परिणाम झाला, कमी धान्याचं उत्पादन झालं, तरी देशाकडे भरपूर धान्याचे साठे आहेत. म्हणजे जितका अपेक्षित तांदूळ आहे त्याच्या तिप्पट, जितका अपेक्षित गहू आहे त्याच्या जवळजवळ 5 पट धान्याचे साठे आपल्याकडे आहेत. मे 2026 मध्ये आपल्याकडे जो एकूण अन्नधान्याचा साठा आहे तो आहे 772 लाख मेट्रिक टन. त्याच्यामध्ये तांदूळ आहे 389 लाख मेट्रिक टन आणि गव्हाचं जे प्रमाण आहे ते 383 लाख मेट्रिक टन. इतकं प्रचंड अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे देशातला जो गरीब आहे, देशातला जो कमजोर घटक आहे त्या घटकाला अजिबात चिंता करण्याचं कारण नाहीये. कारण नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये देशाच्या अन्नधान्यांची जी गोदाम आहेत ती अगदी ठसाठस भरलेली आहेत. अन्नधान्याची कोणतीही चिंता करण्याचं कारण या देशाला नाहीये. अडचणीच्या काळामध्ये देशाच्या जनतेची उपासमार होऊ नये, म्हणजे दुष्काळाची परिस्थिती आहे, ओला दुष्काळ आहे, सुका दुष्काळ आहे, अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाच्या जनतेची उपासमार होऊ नये याच्यासाठी केंद्र सरकार गोदामांमध्ये तांदळाचा, गव्हाचा एक किमान साठा तयार ठेवतं. तांदळाचा जो किमान साठा गोदामांमध्ये अपेक्षित आहे त्याचे प्रमाण निश्चित करण्यात आले ते आहे 136 लाख मेट्रिक टन आणि गव्हाचा जो किमान साठा अपेक्षित आहे त्याचं जे प्रमाण आहे ते 75 लाख मेट्रिक टन. सुदैवाने आज अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे तांदळाचा तिप्पट पेक्षा जास्त साठा उपलब्ध आहे आणि गव्हाचा जो किमान साठा आहे त्याच्या तुलनेमध्ये 5 पट साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. 2025-26चा जो रब्बी खरीपचा हंगाम होता त्याच्यामध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली. गव्हाला 160 रुपये जास्त दर दिला. म्हणजे किती दर दिला? 2585 रुपये. आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये गव्हाची विक्री न करता सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली. याच्यामध्ये आघाडीमध्ये कोण होतं? अर्थात पंजाब होता, हरियाणा होता, तेलंगणा होता, छत्तीसगड ही जी राज्य आहेत त्यांनी त्यांच्या मर्यादेच्या तुलनेमध्ये जास्त गव्हाची विक्री केली आणि त्याच्यामुळे आपली धान्य कुटारं आज ठसाठस भरलेली आहेत. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येचा जर आपण विचार केला, आपल्या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत. तर या 140 कोटी लोकांना हे जे अन्नधान्य आहे ते 1.5 वर्ष सहज पुरू शकतं. त्याच्यामुळे अल निनोमुळे शेतीवर परिणाम झाला, अन्नधान्याचं उत्पादन थोडंसं कमी झालं, तरी सुद्धा भारताला चिंता करण्याचं कोणतेही कारण नाहीये. केंद्र सरकारने तशा प्रकारची तजवीज केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे. समस्या त्या दिशेने निर्माण होणार आहे जी अन्नधान्यासाठी भारतावर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये भारताचे उपद्रवी शेजारी आहेतच, म्हणजे बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, श्रीलंका आहे, हे देश तर आहेतच, मालदीव सारखा देश आहे. परंतु आखातातले सुद्धा बरेच देश भारतावर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, UAE आहे. या देशांना भारत मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ आणि गव्हाचा पुरवठा करतो. आफ्रिकेतले काही देश आहेत, नायजेरिया, बेनिन सारखे, ते पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. जर भारतावर एखादं संकट येतं, भारत हा जगातला सगळ्यात प्रमुख अन्न पुरवठादार देश आहे आणि जर भारतावर अल निनोचं संकट येतं तर ते संकट फक्त भारतापुरतं मर्यादित राहणार नाहीये. हे संकट
या संकटाची झळ जगातल्या अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे. या सगळ्या चर्चेचा निचोड इतकाच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने देशवासियांच्या पोटापाण्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. जर पावसाचं प्रमाण थोडंफार कमी झालं तरी सुद्धा फार चिंता करण्याची गरज नाही. या देशातला जो गरीब आणि कमजोर घटक आहे त्याला व्यवस्थित पोटभर मिळेल आणि अर्थातच सर्वांना मिळेल. प्रश्न फक्त शिल्लक आहे अर्थकारणाचा. अर्थकारणामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याच्यावर नरेंद्र मोदी यांचं सरकार कशा प्रकारे उपाययोजना करत आहे, हा कमी दाबाचा पट्टा कसा दूर करत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. आणि हीच नरेंद्र मोदी यांच्यासाठी कसोटी आहे. हाच नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळ्यात मोठा चक्रव्यूह ठरणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.